जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। हेच ते ग्लायडिंग सेंटर। या ठिकाणी अनेक वर्षापासून स्थानिक नागरिक आपल्या आबालवृद्धांसह तंदुरुस्त राहण्यासाठी आणि व्यायाम करण्यासाठी या ग्लायडिंग सेंटरचा वापर करत आले आहेत। त्याचबरोबर या भागामध्ये अनेक करिअर अकॅडमीचे हजारो विद्यार्थीही ग्राउंडचा सराव या ठिकाणी करत असतात। या आंदोलनाला भेट देण्यासाठी आणि पाठिंबा दर्शवण्यासाठी दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतभाऊ नडगम आलेले आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेत आहोत। सर्वांना सप्रेम जय भीम जय महाराष्ट्र। आज मी इथे आलो हे युवा कार्यकर्त्यांना घडवून आज ते प्रशिक्षण देऊन आज चांगल्या हुद्द्यावरती IAS IPS अधिकारी करणारे आणि चांगल्या गव्हर्नमेंट सर्व्हंटमध्ये पोलिसांना जे लागणारा तो सराव करून घेऊन गरीब झोपडपट्ट्याच्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं जे काम करतात आहे। आज ते अमरण उपोषणाला यांची बारी आलेली। म्हणजे आज ह्या शासनाने केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र सरकारने काय किती म्हणजे किती घाणेरड्या पद्धतीचं यांनी ही कट रचलेला आहे। म्हणजे 350 एकर भूखंड हडपसरचा हा खाजगी कंपन्यांना किंवा खाजगी उद्योजकांना त्यांच्या घशात घालायचा कवडी मात्र मोलाच्या दामामध्ये आणि त्यांची मलाई वरची ते लोक खायचं। हा जो केंद्र शासनाने जो हा डाव घेतलाय या डावला आम्ही हाणून पाडतोय। आमच्या झोपडपट्टी जेवढ्या हडपसर परिसरातल्या जेवढ्या झोपडपट्टी मधल्या विद्यार्थ्यांसाठी घडवणारी अकॅडमी ते घडवणारे हे सर या सरांना आणि यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि यांच्या या उपोषणाला आमचा जाहीर पाठिंबा आहे। आता मुरलीधरांना मोहोळला आम्ही फोन केलेला आहे। आम्ही आता मुरलीधरांना मोहोळला फोन केला होता, त्यांनी उचलला नाही। तर त्यांना आता आम्ही सगळं डिटेल देणार आहे, त्यांची वेळ घेणार आहे। कारण हे ते केंद्र सरकारचं त्यांच्या अंडरमध्ये कारण ते उडान मंत्री आहेत, राज्यमंत्री त्यांच्या अंडरमधला हा विषय। कारण मुरलीधरांना मला माहिती आहे नक्कीच तिथं न्याय देतील आणि तिकडे झोपडपट्टींसाठी क्रीडा संकुलन मोठ्या प्रमाणात 350 एकर म्हणजे मोठ्या प्रमाणात तिथं क्रीडा संकुलन उभं राहील आणि हडपसरच्या आजूबाजूच्या सर्व म्हणजे इकडच्या जेवढ्या बी भागातले त्या म्हणजे कॅम्पपासून ते सर्वच्या कॅन्टोन्मेंट मतदारसंघ असो, हडपसर मतदारसंघ असो, वडगाव शिरूर या तिन्ही मतदारसंघाला तिथून लोणीपासून येणाऱ्या सगळ्या ग्रामीणच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एकदम भविष्यात पुढं चांगलं असं बालेवाडीसारखं एक चांगलं स्टेडियम उभं राहिलं, क्रीडा संकुलन उभं राहिलं तर त्याचा गोरगरिबांना आणि विद्यार्थ्यांना आणि येणाऱ्या नवीन खेळाडूंना भारताला सुवर्णपदकाची गरज आहे। पण सुवर्णपदक कधी भारताला मिळतील? भारतातल्या राहणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रीडा प्रेमींना त्यांना ग्राउंड तर भेटला पाहिजे, प्रशिक्षण तर भेटलं पाहिजे। त्यासाठी आम्ही त्यांची ह्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नामदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांना आम्ही सर्वजण मिळून एक निवेदन देऊन त्यांना आम्ही वेळ देणार आहे। त्या वेळेमध्ये आमची ही मागणी पूर्ण झालीच पाहिजे। जर ही मागणी नाही झाली तर आम्ही केंद्र सरकारच्या विरोधात आम्ही दिल्लीत जंतर मंतरवर येऊन पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन छेडून अख्ख्या महाराष्ट्राची सर्व क्रीडाप्रेमी घेऊन आम्ही दिल्लीच्या जंतर मंतरवरती आंदोलन करणार आणि ते तीव्र प्रकारचं। त्यात जर काही चुकीचा प्रकार घडला तर मी केंद्र सरकारवरती तुम्ही रोष धरावा। जय भीम। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका। घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची, आपला चॅनल आपली बातमी 7 मराठी न्यूज।